तामिळनाडू सरकारनं मंजूर केलेली 10 विधेयकं राज्यपालांनी अडवण्याची कृती ही बेकायदेशीर आहे असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे, असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. आणि त्याचबरोबर विधेयकावर निर्णय घेण्यासाठी त्याचबरोबर राज्यपाल आणि राष्ट्रपतींना 3 महिन्यांची मुदतसुद्धा सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेली आहे. आणि याचविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, नमस्कार सर. तामिळनाडू सरकारने जे एक 10 विधेयकं होती ते राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेली होती. त्या विधेयकाची कुठेतरी राज्यपालांनी अडवणूक केली म्हणून हे प्रकरण जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेलं होतं. या बाबतीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे. विधेयक मंजूर करण्यासाठी राज्यपालांना त्याचबरोबर राष्ट्रपतींना 3 महिन्यांची मुदत देण्यात आली. आता याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा नुकताच जो काही निकाल झाला त्या निकालाचा अवलोकन केला असता असं आपल्याला दिसतं की लोकशाही अजून कुठेतरी जिवंत आहे हे दिसण्यासाठी किंवा हे समाजाला दाखवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिलेला निकाल आहे असं एक वकील म्हणून माझं प्राथमिक निरीक्षण आहे. आता याच्यामध्ये आपण जर काही वर्षातल्या घडामोडी पाहिल्या तर मुळात राज्यपाल हे पद संविधानिक पद आहे. राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात, तो पूर्ण अधिकार राष्ट्रपतींचा आहे. काही वर्षात जर आपण घडामोडी पाहिल्या तर शेवटी बाहेर असं बोललं जातं की राज्यपाल असेल राष्ट्रपती असेल हे रबरी शिक्के त्यांना म्हणतात की शेवटी राष्ट्रपतीची नेमणूक कोण करतं? जे प्रचलित सध्याचं सरकार आहे त्यांना राष्ट्रपती अपॉइंट करायचा, नेमणूक करण्याचा अधिकार आहे. आणि एकदा राष्ट्रपतीला जर ह्या संबंधित सरकारांनी नेमणूक केली तर राष्ट्रपतींच्या माध्यमातून राज्यपाल कोण होतं हे काय सांगण्याची गरज नाही. म्हणजे राज्यपालाची नेमणूक जरी राष्ट्रपती करत असले तरी इनडायरेक्टली पडद्याच्या मागून जे सरकार नावं देईल त्याच नावावर शिक्कामोर्तब राष्ट्रपती कार्यालयाकडनं होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि हे निदर्शनच काय येतं की गेले एक 8-10 वर्ष जर आपण पाहिलं तर शेवटी राज्यपालांची जबाबदारी काय आहे? शेवटी राज्याचा मुख्यमंत्री जो असतो त्यांनी सगळ्या राज्याचा कारभार सांभाळायचा असतो आणि त्या कायद्यात त्या राज्यातलं संविधान आणि त्या राज्यातला कायदा याची पूर्ण काळजी घेणं, संविधान कायदा हाताबाहेर जाऊ देणं नाही याची पूर्ण काळजी घेणं हे राज्यपालाच्या हातामध्ये असतं. जर मुख्यमंत्री किंवा सरकारकडनं काही चुकत असेल, बेकायदेशीर गोष्टी घडत असतील, असंविधानिक गोष्टी घडत असतील तर तात्काळ रिपोर्टिंग राष्ट्रपतीकडे करण्याचा अधिकार हा राज्यपालांचा आहे. आता होतंय काय की राष्ट्रपतीच्या माध्यमातून राज्यपालांची नेमणूक होती आणि राज्यपालांची नेमणूक झाल्यानंतर बऱ्याच वेळाला असं दिसतं की सरकार हे त्यांच्या विचारांचं नसतं, त्यांना पूरक नसतं. आणि म्हणून संबंधित शासनाने सरकारने कुठला विधेयक पास केलं मंत्रिमंडळाने तर राज्यपाल कार्यालयाकडे अडवून ठेवण्याची एक फॅशन झाली की काय असं दिसून येत होतं. आणि म्हणूनच तामिळनाडूसारख्या एका मोठ्या राज्यामध्ये 10 विधेयकं सलग मंजूर झाले, मंत्रालयाने मंजूर केले, एकमुखाने मंजूर केलेले होते. आणि ते तिथले जे कोणी संबंधित ते रवी कोणीतरी नावाचे राज्यपाल आहेत त्यांनी जर ते अडवून ठेवले असतील विनाकारण आणि म्हणून तामिळनाडू गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. आणि याचिका दाखल केल्यानंतर याच्या सुनावणीमधून निकालामधून सर्वोच्च न्यायालयात असं लक्षात आलं की अशा प्रकारची मनमानेलशाही कुणीच करू शकत नाही. शेवटी कायद्यासमोर सगळे सामान आहेत. शेवटी गव्हर्नमेंट एका बाजूला, राष्ट्रपती एका बाजूला, राज्यपाल एका बाजूला. आणि म्हणून लोकशाहीला आपण शेवटी लोकांसाठी काम करतोय आणि चांगला मेसेज जायचा असेल तर झालेले विधेयक मंजूर झालेले हे तात्काळ 3 महिन्याच्यात मंजूर व्हायला पाहिजेत असं सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दिसतोय. सर, आपण बघतो की राष्ट्रपतीला एखादा निर्णय घेण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घटनेने दिलीच नव्हती. आता हा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की 3 महिन्याच्या आत तुम्ही एखाद्या विधेयकावर निर्णय घेणं अपेक्षित आहे, असा निर्णय जर घेतला नाही तर ते विधेयकच मंजूर समजलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला पुढची पावलं उचलता येतील. सुप्रीम कोर्टाचा निकाल जर पाहिला त्यात असं दिसतंय की 3 महिन्याच्या आतमध्ये राज्यपाल असेल, राष्ट्रपती असेल, जर विधेयक मंजूर केलं नाही तर संबंधित राज्याला डायरेक्ट सुप्रीम कोर्टमध्ये याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे. पूर्वी ह्या निकालाच्या अगोदर असं होतं की एखादं विधेयक राज्यपालाकडे गेलं किंवा राष्ट्रपतीकडे गेलं आणि त्यांना ते समजा असं वाटलेलं असेल की बाबा सरकार काहीतरी इनडायरेक्टली आपल्याला सल्ला देते आणि हे मंजूर करायचं नाही. कारण महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले कोश्यारी साहेब ज्या वेळेला राज्यपाल होते 12 आमदारांचे नियुक्त्या असतील किंवा अनेक प्रकारची विधेयकं कारण नसताना लटकून ठेवले आणि त्यांना कोणी दाद मागू शकत नव्हतं. आणि म्हणूनच हा सुप्रीम कोर्टचा जो काल झालेला निकाल आहे हा अतिशय लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. कारण राष्ट्रपती राज्यपालांना कालमर्यादा नव्हती, शेवटी सुप्रीम कोर्टने ती कालमर्यादा घालून दिलेली आणि कुठेतरी ते आता राज्यपाल आणि राष्ट्रपती कार्यालयांवर बंधनकारक होईल
सुप्रीम कोर्टच्या निकालानंतर, असं एक मला निकालाचं विवेचन केल्यानंतर वाटतं. सर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदाच समजला जातो. आता हा कायदा राष्ट्रपतींसाठी लागू होणार आहे आणि त्याचबरोबर तो बंधनकारकच असणार आहे का? किंवा या बाबतीमध्ये आपण बघतोय की सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रपती समतुल्य आपण समजलं जातो, त्यामुळे कुठं कधी घटनात्मक कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल असं काही लक्षण आहेत का? नाही, बरोबर आहे. राष्ट्रपती असतील किंवा भारताचे सरन्यायाधीश असतील किंवा संबंधित राज्याचे राज्यपाल आणि मुख्य न्यायमूर्ती चीफ जस्टिस, आता राष्ट्रपती चीफ जस्टिसला शपथ देतात, सरन्यायाधीशांना, आणि सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना शपथ देतात. पण हे शेवटी सगळे संविधानिक पद जरी असले तरी हे सगळे घटनेनुसार चालतात. घटनेने प्रत्येकाला मर्यादा दिलेल्या आहेत आणि त्या मर्यादेनुसारच यांना काम करावं लागतं. आणि शेवटी संसद असेल किंवा विधानसभा असेल हे कायदे बनवण्याचं काम करतं आणि कायद्याचं अंमलबजावणी करण्याचं काम हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, कायदे मंडळ करतं. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल तो एक शेवटी निकाल आहे आणि तो निकाल हा सगळ्यांवर बंधनकारक आहे लोकशाहीमध्ये, आणि तो राष्ट्रपती आणि राज्यपाल कार्यालयाला बंधनकारक राहील असं मला वकील म्हणून वाटतं. सर, आपण बघतोय की सातत्याने राज्यामध्ये आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा सरकार आणि राज्यपालांमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळतो. आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की उद्धव ठाकरे यांच्या ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी जर आपण पाहिलं की भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते त्यावेळी त्यांच्यामध्ये आणि राज्य सरकारमध्ये सातत्याने संघर्ष पाहायला मिळालेला होता. आता तामिळनाडूमध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं संघर्ष पाहायला मिळाला. यामुळे कुठेतरी या निर्णयामुळे सगळ्याच राज्यांमध्ये आता संघर्ष, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधला संघर्ष कुठेतरी कमी होईल आणि लोकशाही बळकट होण्याच्या दृष्टिकोनातलं हे महत्त्वाचं पाऊल समजलं जाऊ शकतं. महत्त्वाचं पाऊल आहे. राज्य आणि राज्यपालांमध्ये जे संघर्षाचे ठिणगे उडतात त्या कमी होतील, कारण त्यांना आता कालमर्यादा दिली. आत्तापर्यंत कसं होतं, आता आपण महाराष्ट्रामध्ये बसलोय बोलतोय तर महाराष्ट्राचा विचार केला तर कोश्यारी. आता कोश्यारींचं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते, ते भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते होते. अशा विचाराचा माणूस जर राज्यपाल म्हणून आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात बसला असेल आणि त्यांच्या विचारांच्या अगेन्स्टचं सरकार जर असेल तर शेवटी सरकारने कुठले विधेयक आणले, शेवटी राज्यपालांचा अधिकार आणि त्यांचं कार्यप्रणाली काय आहे की त्यांनी कायदा आणि संविधान पाळला जातोय की नाही यावर लक्ष ठेवायचं आणि चुकत असेल तर राष्ट्रपतीला कळवायचं आणि शासनालाही सांगायचं की तुम्ही चुकताय. पण जर राष्ट्रपतीच चुका करत असेल मग सरकार आणि राज्यपाल हे सगळे हातात धरून चालल्यानंतर मग संविधानाच्या धज्ज्याच उडणार आपण ते बघतोय. पण राज्यपालांच्या विचारांच्या कृतीच्या विरोधातलं सरकार असेल तर संघर्ष मात्र कसा होऊ शकतो हे ज्यावेळेला उद्धव ठाकरे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि कोश्यारी राज्यपाल होते वेळोवेळी आपण पाहिलं. आणि हे घडू नये, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मन मानेल शाही मान मानेल पद्धतीने कुणीच निर्णय घेऊ नये. शेवटी आपण हे सगळं घटनेच्या नुसार काम करतो, हे सुप्रीम कोर्टने कालच्या निकालाने कुठेतरी अधोरेखित केलंय असं मला वाटतं. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. धन्यवाद. नमस्कार. खरं तर तामिळनाडू सरकारने जे 10 विधेयकं मंजूर केलेली होती त्या विधेयकाला कुठंतरी तामिळनाडूच्या राज्यपालांनी हे विधेयक कुठेतरी थांबवलं होतं आणि त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये तामिळनाडू सरकारनं दाद मागितली होती आणि यावरती महत्त्वाचा निकाल जो आहे तो सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. अशी विधेयकं 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ राज्यपालांना किंवा राष्ट्रपतींना थांबवता येणार नाहीत. त्याने जर तशा पद्धतीचे विधेयकं थांबवली तर ती मंजूर करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यांना असणार आहे. तशा पद्धतीनं कायदा करण्याचा अधिकार जो आहे तो राज्यांना असणार आहे असं महत्त्वाचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेलं आहे. संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.